नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या लुईसवाडी परिसरामध्ये आहोत आणि आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं तर संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं की भारतीय युवक हा भरकटलेला आणि मंद झाला। या ट्विटनंतर संपूर्ण अनेक स्तरावरून संजय राऊतांवरती एक वेगळ्या टीकेची झोड जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आणि आता आपण पाहिलं तर युवासेना कोपरी पाचवाकडी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण पाहिलं तर लुईसवाडी येथे या युवा सेनेचे आंदोलन जे आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळतंय। जोरदार मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण आंदोलन जे आहे ते युवासेना कोपरी पाचवाकडी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जाहीर निषेध करत या ठिकाणी संजय राऊतांविरोधात हे आंदोलन जे आहे ते ठाण्यातील लुईसवाडी परिसरामध्ये या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं। एक मोठं वक्तव्य जे आहे, एक संभ्रमजनक वक्तव्य जे आहे ते संजय राऊतांनी एक्स वरती केलं होतं। त्या ट्विट नंतर एक टीकेची झोड जी आहे ती संजय राऊतांवरती पडलेली आपल्याला पाहायला मिळाली। भारतीय युवक जो आहे तो भरकटलेला आणि मंद झाला अशी ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी केलं होतं। त्यानंतर एक संभ्रमाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण अनेक स्तरावरती पाहायला मिळालं। त्यानंतर एक टीकेची झोड जी आहे ती संजय राऊतांवरती पाहायला मिळाली। ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर युवा सेनेचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पार पडतंय। युवा सेनेचे कोपरी पाचवाकडी विधानसभा प्रमुख ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पार पडतंय। मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी संजय राऊतांच्या विरोधात या ठिकाणी युवा सैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी पोस्टर फाडून त्यांचा जाहीर निषेध जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करताना या ठिकाणी युवा सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण आंदोलन जे आहे ते युवा सेनेचे कोपरी पाचवाकडी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन जे आहे ते या ठिकाणी लुईसवाडीमध्ये या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एक मोठं वक्तव्य जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत संजय राऊत यांनी केलं होतं की भारतीय युवक जो आहे तो भरकटलेला आणि मंद झाला आहे। त्याच्या निषेधार्थ, यांच्या एक्स ट्विटच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन जे आहे ते युवा सेनेचं या ठिकाणी पार पडतंय। अगदी पोस्टर जाळून या ठिकाणी त्यांचा निषेध जो आहे तो या ठिकाणी युवा सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांच्या विरोधात या ठिकाणी ठाण्यामध्ये लुईसवाडी येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनेक युवा सेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कोपरी पाचवाकडी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख युवा सेनेचे ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पार पडतंय। अगदी जाहीर निषेध करत त्यांचे पोस्टर जाळत या ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी युवा सेनेने या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। संजय राऊत
निषेध आहे, निषेध आहे, या भोंग्याचा निषेध आहे, या भोंग्याचा निषेध आहे. शिवसेना शिवसेना युवासेना नीम का बत्ता कड़वा है, नीम का बत्ता कड़वा है. निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. नक्कीच जोरदार घोषणाबाजी जी आहे ती संजय राऊतांच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक वक्तव्य जे आहे ते एक्स वरती संजय राऊतांनी केलं होतं. भारतीय युवक जो आहे तो भरकटलेला आणि मंद झालाय, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी, त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ या ठिकाणी युवा सेनेचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पार पडतं. कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी युवा सेनेचं पार पडतंय. या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा या ठिकाणी युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी तुडवताना आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळं आंदोलन जे आहे त्या ठिकाणी युवा सेनेचं या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं. युवा सेना कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख ऋषिकेश माने यांनी हे आंदोलन जे आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी पहिलं पाहिलं तर पोस्टर्स जे आहे ते जाहीर निषेध करत त्यांनी संजय राऊत यांचे जाळले. त्यानंतर आपण पाहिलं तर एक प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो युवा सेनेने या ठिकाणी बनवलेला आपल्याला त्याचा आता दहन जे आहे ते युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एक जोरदार घोषणाबाजी जी आहे ती युवा सेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी पाहायला मिळते. एक वक्तव्य जे आहे ते संजय राऊतांना कुठेतरी महाग पडते का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. अनेक कार्यकर्ते जे आहेत युवा सेनेच्या या ठिकाणी संजय राऊतांच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करतायत. मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी संजय राऊतांच्या निषेधार्थ या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्राचे ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी ठाण्यातील लुईसवाडी परिसरामध्ये पार पडतं. युवा सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस बंदोबस्त देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या परिसरामध्ये आंदोलनापूर्वी या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा पोलीस बंद या ठिकाणी होता. आणि आताच आपण पाहिलं तर प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो संजय राऊतांचा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं दहन जे आहे ते या ठिकाणी युवा सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आपल्याला पाहायला मिळालं. आता आपण पाहिलं तर राज्यभरातून विविध ठिकाणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात निदर्शन आंदोलन युवासेनेच्या माध्यमातून होत आहे. आज पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलेलं आहे. आज संपूर्ण देशानेच पाहिलेलं आहे की काल संजय राऊतांनी काय ट्विट केलेलं. त्यांनी या देशातील सर्व सक्षम तरुणांबद्दल जे निषेधार्थ वक्तव्य केलं त्याचा आमच्या युवा सेनेच्या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचा निषेध आहे. आज या देशातला तरुण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रगतीने
आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रेरणेने मोठ्या प्रमाणात सक्षम होत आहे. आज हे सगळं जे तरुणांसाठी सक्षम जे प्लॅटफॉर्म्स उघडलेत त्याच्याने आज सर्वच तरुण मोठ्या क्षमतेने आणि मोठ्या धैर्याने खूप मोठ्या मेहनतीने देशाचं नाव विविध क्षेत्रामध्ये मोठ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करायचे. अशा तरुणांबद्दल या संजय राऊतांनी बोलणं हे एकदम निषेधार्थ आहे आणि त्याचा तीव्र निषेध आम्ही युवा सेनेच्या वतीने करत आहोत. संजय राउत इसके खिलाफ आंदोलन किया जा रहा है, क्या कहेंगे? अब संजय राउत जी पूरे देश के युवाओं के बदल जो निषेधार्थ उनने वक्तव्य किया है वो एकदम निंदनीय है. आज ये देश का युवा बहुत विविध क्षेत्रों में बहुत मेहनत से अपना अपना नाम, देश का नाम पूरे दुनिया में लेके जा रहा है. ऐसे युवाओं के बारे में उनका ये वक्तव्य करना बहुत निंदनीय है. उसका निषेध हम युवा सेना के वती से बहुत तीव्र ताकत से कर रहे हैं. क्या मांग रहेगी आपकी अगली भूमिका क्या रहेगी? संजय राऊतांनी हे जे वक्तव्य केलंय, जसं तुम्ही वाचाल की आम्ही युवा सेनेच्या वतीने जो बॅनर लावलाय त्याच्यात आम्ही लिहिलेलं आहे संजय राऊतांना त्यांच्या पक्षाच्या युवा आघाडीवर त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उद्भवलेलं आहे. त्याकरिता ते सर्व युवकांना त्यांच्या युवा आघाडीसारखं समजत आहेत. तर आमच्या युवा सेनेच्या वतीने संजय राऊतांना एक सांगू इच्छितो की या देशातला तरुण हा मोठा मेहनती आहे, मोठा संयमी आहे आणि मोठे पराक्रम करण्याचं त्याला धैर्य आहे. अशा तरुणांबद्दल बोलणं त्यांच्या युवा आघाडीतल्या एका तरुणाबद्दल आणि बाकीच्या देशातील तरुण हे त्याच्यात फरक आहे. त्यांना आज अख्ख्या देशाला माहिती आहे त्यांच्या युवा आघाडींनी पूर्वीच्या काळात केलेले कांड, त्यांनी केलेले बाकीचे सगळे त्यांच्या कृत्य हे अख्ख्या देशाने बघितले. म्हणून त्यांनी कुठल्याच युवकाला त्यांच्या युवा पिढीशी युवा आघाडीशी जोडू नये. त्यांनी जो हा केलेला वक्तव्य आहे तो एकदम निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. त्याचा आमच्या सर्व देशातील युवकांच्या वतीने त्याचा आम्ही निषेध करत आहोत. युवा सेनेच्या वतीने निषेध करत आहोत. आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून आज आम्ही सर्व युवा एकत्र जे सक्षम झाले आहोत. आज आपल्या देशाचं प्रतिनिधित्व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या वतीने संपूर्ण जगात जात आहे. अशा युवकांना प्रेरित आम्ही आहोत आणि अशा युवा खासदारांना, अशा युवकांकडे आम्ही प्रेरित होऊन आज आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून हल्ली काम करत आहोत. या सगळ्यांना आम्ही प्रेरित होऊन जे काम केलेलं आहे तेच आणि पक्ष संघटना जी आमची शिवसेना वाढलेली आहे त्या संघटनेला मला वाटतं संजय राऊतांच्या पोटात दुखत असेल म्हणून त्यांनी हे असं आक्षेपार्ह वक्तव्य संपूर्ण देशातल्या तरुणांना केलेलं आहे. कारण एकही देशातला तरुण आज त्यांच्या पाठीशी नाहीये हे ह्याच्यातनं दिसून येतं. अरविंद का बच्चा कड़वा है, संजय राउत बड़वा है, संजय राउत बड़वा है, अरविंद का बच्चा कड़वा है, संजय राउत बड़वा है. हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळतं. युवासेना कोपरी पाचपकडी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख ऋषिकेश मांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी पार पडत आहे. सर, आज संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन आपण छेडलेलं आहे, पुतळा देखील लावलेला आहे. काय नेमकं आक्षेप आपण नोंदवला? जसं काल संजय राऊतांनी आपल्या ट्विटवर संपूर्ण देशातील तरुणांना जे आक्षेपार्ह विधान तरुणांबद्दल निषेध आम्ही सर्व युवा सेना या महाराष्ट्रातील युवा पिढीत एक मोठ्या तीव्रतेने करत आहोत. बॅनरच्या माध्यमातून काय मेसेज देण्यात आलेला आहे? बॅनरच्या माध्यमातून आम्ही संजय राऊतांना एवढंच एक आम्हाला मेसेज द्यायचा आहे की ते ज्या युवा आघाडीकडे बघत आहेत ती असक्षम आहे आणि ह्याचा त्यांना त्रास होत आहे. त्यांच्या पक्षाची जी युवा आघाडी आहे ती त्यांना दिसत आहे कुठेच ते लोक पक्षवाढीचं किंवा सक्षमतेचं काम करू शकत नाहीयेत. आणि जी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची युवा सेना आहे ती मोठ्या सक्षमरित्या त्यांच्या नेतृत्वात सक्षमरित्या वाढत आहेत, पक्षवाढीचं काम करत आहेत, लोकसंघटनेचं सामाजिक काम करत आहेत. आज आम्ही सर्वच युवा माननीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत. ते आज असा युवाचा आम्ही प्रेरणा घेत आहोत जो आपल्या देशाच्या वतीने संपूर्ण जगात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी फिरत आहे.
अशा युवकांचा आम्ही प्रेरणा घेत आहोत. त्यांच्या युवा आघाडीची प्रेरणा त्यांच्याच युवकांना हे नसेल, मान्य नसेल म्हणून असं वक्तव्य. आणि मला नक्कीच असं वाटतं की संजय राऊतांना त्यांच्या युवा आघाडीचं क्षमता ही जाणवलेली असेल की हे काहीच कामाचे नाहीत, म्हणून त्या संपूर्ण देशाच्या तरुणांना त्याच्यात मोजत आहेत. पण हा देशातला तरुण हा सक्षम आहे, हा एकदम स्वावलंबी आहे आणि मोठे पराक्रम करण्यासाठी घडलेला आहे. आज कित्येक तरुण विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशाचं नाव विविध स्तरावर करत आहेत. अशा तरुणांना आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने, महाराष्ट्र राज्यातून माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने प्रोत्साहन दिलं जातं, त्यांना प्रगतीसाठी हातभार लावला जातो. अशा संघटनेशी आम्ही अशा गोष्टींना आम्ही युवक प्रेरित आहोत आणि म्हणून आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत, ना की असं फालतूचं निषेधार्थ वक्तव्य करून तरुणांना, आजच्या नवीन तरुणांना कमी लेखण्याचं काम हे संजय राऊतांचा आम्ही म्हणून निषेध करत आहोत. ओके. नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत कड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, संजय राउत। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। नक्कीच आपण पाहिलं तर हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पार पडत आहे आणि आता आपण पाहिलं तर युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांमध्ये जमा केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी भव्य आंदोलन जे आहे ते युवा सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लुसवाडी परिसरामध्ये काढण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या निषेधार्थ हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी युवा सेनेचे कोपरी पाचवाडी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख या ठिकाणी त्यांनी काढलं होतं. आणि आता आपण पाहिलं तर हे आंदोलन जे आहे ते यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं. आणि आता आपण पाहिलं तर पोलिसांनी या ठिकाणी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते.